ओके, हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तो पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं बघा, लॉगॅरिथम कसा बघायचा, लॉग कसा बघायचा, लॉगची पॉवर कशी बघायची, मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचं काय होतं, डिवायडेशन असेल तर लॉग कसा ऑपरेट करायचा, हे सगळं आपण बघितलं. हे का बघितलं? बिकॉज आपल्या युट्यूब चॅनलचं नावच काय आहे, फिजिक्स प्रॉब्लेम्स. ते प्रॉब्लेमसाठी आपल्याला तो लागणार आहे. त्यामुळे मी प्रॉब्लेमसाठी अगोदर आपण काय घेतलं, लॉगॅरिथम घेतला. तो लॉगॅरिथम वापरून तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता मी चॅप्टर 12 सायन्स चॅप्टर 7 मध्ये न्यूमेरिकल स्टार्ट करतो. सो चॅप्टर नंबर 7 जो आहे तो वेव्ह ऑप्टिक्स आहे. आता वेव्ह ऑप्टिक्सचे कुठल्याही चॅप्टर मधले पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युलाज लर्न करायला हवेत. फॉर्म्युलाज ची थेअरी पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सो थेअरी बेस्ड पण क्वेश्चन विचारले जातात. ओके, फर्स्ट मी न्यूमेरिकल घेतोय. आता फर्स्ट न्यूमेरिकल जो आहे तो कुठला आहे बघा. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ सर्टन लाईट is 6 into 10 raised to 14 hertz, then what is its wavelength in free space? पहिल्यांदा आपल्याला गिवन डेटा लिहायचा आहे. सो गिवन काय आहे, काय दिलंय, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो फ्रिक्वेन्सी इट इज डिनोटेड बाय एन. सो एन इज इक्वल टू 6 into 10 raised to 14 हर्ट्स आपल्याला दिलेला आहे. फाइंड काय करायला सांगितलं, वेवलेंथ. वेवलेंथ इन फ्री स्पेस आपल्याला फाइंड करायचे. फ्री स्पेस. ओके, आता फ्री स्पेस साठी वेवलेंथ आपल्याला फाइंड करायची. फ्रिक्वेन्सी आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा मध्ये. सो व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. आपण हा फॉर्म्युला बघितलेला होता. व्हेलॉसिटी आहे, हा काय फ्रिक्वेन्सी, आणि लॅम्बडा इज अ वेवलेंथ. सो पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय, फ्रिक्वेन्सी ऑफ सर्टन लाईट. लाईटची फ्रिक्वेन्सी दिली आहे, लाईट ची व्हेलॉसिटी फ्री स्पेस मध्ये आपल्याला जी कॉन्स्टंट आहे ती माहिती आहे. फ्री स्पेस ची व्हेलॉसिटी आपण सी ने डिनोट करतो, आणि त्याची जी व्हॅल्यू असते सी इज इक्वल टू काय असतो, 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. ही लाईटची व्हेलॉसिटी आहे, 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. सो अगोदरचा बेस तुम्हाला माहित असायला हवा. सो स्पीड ऑफ लाईट काय असतो इन फ्री स्पेस, तर काय असतो तो 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. सो हा फॉर्म्युला झाला आपला. फॉर्म्युला आपण हा यूज केला. ह्याच्यावरून आपल्याला फाइंड काय करायचंय, लॅम्बडा फाइंड करायचंय. सो लॅम्बडा ह्या इक्वेशन वरनं हा मी डायरेक्टली लिहितो, सी इज इक्वल टू एन लॅम्बडा. व्ही म्हणजे सी आहे, स्पीड स्पीड ऑफ लाईट इन फ्री स्पेस. सी इज इक्वल टू एन लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार, सो लॅम्बडा जो आहे पहिल्यांदा मी इकडेच लिहितोय. ओके, लॅम्बडा काय येणार, हा जो एन आहे तो तिकडे काय होणार, डिवाइड होईल. सो सी बाय एन. देअरफॉर लॅम्बडा मी लिहितो, लॅम्बडा इज इक्वल टू सी बाय एन. सो सी ची व्हॅल्यू काय आहे, सी ची व्हॅल्यू जी आहे ती आपण टाकायची, 3 into 10 raised to 8, आणि एन ची व्हॅल्यू काय, 6 into 10 raised to 14. ओके, सो इकडे फॅक्टर टाकायचा. बघा इकडे सिंपल डिवायडेशन आहे. जर कॉम्प्लेक्स जर डिवायडेशन मल्टिप्लिकेशन असेल तर आपण लॉग यूज करतो. जर सिंपल असेल तर लॉग इज नॉट मॅन्डेटरी. जर तुम्हाला सिम्पली कॅल्क्युलेशन होत असेल तर तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता, लॉग वापरायची गरज नाही. आणि जर कॉम्प्लेक्स असेल तर आपल्याला लॉग टेबल यूज करावा लागणार, तो सिंपल होणार. नाहीतर ते मल्टिप्लिकेशन करण्यातच तुमचा वेळ जाणार. म्हणून लॉग टेबल यूज करायचा आणि फास्टली यूज करायचा आहे, त्यासाठी लॉग टेबलची प्रॅक्टिस आहे. ओके, सो 3 1 जा 3, 3 2 जा 6, सो 1/2 इंटू, आता 10 रेस टू 8 आहे, हा 10 रेस टू 14 आहे, डिवायडेशनला आहे, तो वर गेल्यावर हा -14 होणार. सो 1/2 मीन्स 0.5 इंटू 10 रेस टू 8 - 14, हा -6 येणार. सो हाच मी 5 च्या टर्म मध्ये लिहितो. सो 5 इंटू 10 रेस टू 5 टू 10 रेस टू काय येणार, -1, 0.1 इंटू 10 रेस टू -6. सो हा काय होणार, 5 इंटू 10 रेस टू -7 मीटर. हा तुमचा लॅम्बडा इन फ्री स्पेस आलेला आहे. ओके, इथपर्यंत पोहोचायचं आहे. सो सिंपल फॉर्म्युला अगोदर माहित असायला हवे, बेसिक टर्म तुम्हाला माहित असायला हवं, तरच तुम्ही हा इझिली फाइंड करू शकता. ओके, समजला, हा तुमचा आन्सर आहे, लॅम्बडा इन फ्री स्पेस. ओके, दुसरा न्यूमेरिकल जो आहे तो आपल्या स्क्रीनवर आहे. पहिला बघा काय, पहिल्यांदा तो वाचायचा कम्प्लिटली काय दिलंय ते आपल्याला गिवन लिहायचं आहे. पहिल्यांदा बघा, इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 3/2 अँड दॅट ऑफ वॉटर इज 4/3 आहे. ओके, रिस्पेक्टिव्हली म्हटलं, फाइंड द स्पीड ऑफ लाईट इन ग्लास अँड वॉटर. सो
पहिल्यांदा गिवन काय दिलंय आपल्याला तो लिहायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिनोटेड बाय एन अँड ऑल्सो म्यू पण म्हणतो आपण. म्यू ने लिहायचा. म्यू ऑफ ग्लास दिलेला आहे किती आहे 3/2 आहे. दुसरा काय दिलाय म्यू ऑफ वॉटर पण दिलाय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काय दिलाय 4/3. बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 3/2 दिलाय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 4/3 दिलाय. फाइंड द स्पीड ऑफ लाईट. व्हेलॉसिटी काढायची ऑफ ग्लास अँड व्हेलॉसिटी ऑफ वॉटर हा आपल्याला फाइंड करायचा. फाइंड काय करायचं ते पण लिहायचं. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. जनरल फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बघा बेसिक टर्म आपल्याला माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफाइन्ड द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. ओके सो फॉर्म्युला मी लिहितो. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम सी आहे आणि स्पीड ऑफ लाईट इन मीडियम व्ही आहे. आता सी आपल्याला माहिती आहे. सी ची व्हॅल्यू काय असते. सी इज इक्वल टू सी कॉन्स्टंट आहे. स्पीड ऑफ लाईट इन स्पेस और स्पीड ऑफ लाईट इन टू व्हॅक्यूम काय आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तो आपल्याला सी माहित आहे. तो पहिल्यांदा हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला लिहायचा आहे. तो पहिल्यांदा म्यू आपल्याला म्यू दिलेला आहे. व्ही ऑफ ग्लास अँड व्ही ऑफ वॉटर काढायचं आहे. सो फॉर्म्युला मी मॉडिफाय करतो. व्ही इज इक्वल टू काय आहे. तो व्ही इकडे घ्यायचा. व्ही इकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होणार आणि म्यू इकडे डिवाइड होणार. तो व्ही ची व्हॅल्यू काय येणार सी अपॉन म्यू येणार. ओके आता सी हा कॉन्स्टंट आहे. सी हा कॉन्स्टंट आहे. हा फक्त चेंज होणार. सो स्पीड ऑफ लाईट इन ग्लास इज इक्वल टू सी अपॉन म्यू ऑफ ग्लास येणार. ओके हा फर्स्ट फॉर्म्युला येणार. अँड व्ही ऑफ वॉटर काय येणार अगेन सी अपॉन सी हा कॉन्स्टंट आहे. सी बदलणार नाही. सी ची व्हॅल्यू फिक्स्ड आहे. किती आहे ती 3 × 10⁸. हा काय होणार म्यू ऑफ वॉटर. तो सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. इकडे सी ची व्हॅल्यू लिहा वाटल्यास 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके आता सी ची व्हॅल्यू टाका. सी ची व्हॅल्यू काय 3 × 10⁸. ओके म्यू ऑफ ग्लास काय म्यू ऑफ ग्लास 3/2 आहे. तो 3/2 आहे. सो 3 3 कॅन्सल होईल. सो 2 काय होणार 1/2 आहे. सो वर मल्टिप्लाय होईल. सो 2 × 10⁸ मीटर पर सेकंड हा तुमचा व्ही ऑफ ग्लास येणार. समजलंय ना. नेक्स्ट आता व्ही ऑफ वॉटर फाइंड करायचं आहे. सी काय आहे 3 × 10⁸ आहे. ओके म्यू ऑफ वॉटर काय 4/3. आता 4/3 आहे. सो 4/3 हा कॅन्सल होणार नाही 3/3. तो 3 वर जाईल. सो 3 × 3 काय होणार 9 होणार. 9/4 × 10⁸. 9/4 काय येतो. आता हा नॉर्मल डिवायडेशन आहे. तो डायरेक्टली करायचा. 4 2 जा 8. इकडे मी करतोय 9/4. 4 2 जा 8 1 0. इकडे पॉइंट घ्यायचा. अगेन 4 2 जा 8 अगेन 2 येणार. 4 5 जा 20. सो 2.25 into 10⁸ मीटर पर सेकंड हा तुमचा व्हेलॉसिटी ऑफ वॉटर आलाय. तो युनिट लिहायचा. युनिट जर नाही लिहिलं तर अर्धा मार्क जातो. त्यामुळे पहिल्यांदा काय लिहायचं गिवन लिहायचा. गिवन नंतर काय विचारलं ते लिहायचंय. नंतर फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला ह्याच्यावरच काढायचा. काही फॉर्म्युले मॉडिफाय करायचे असतात. हा मॉडिफाय केला आपण. व्ही ऑफ ग्लास फाइंड केला आणि व्ही ऑफ वॉटर फाइंड केला. ओके समजलंय का. ओके समजलंय तर लाईक करा. ओके सबस्क्राईब करा कारण आपल्याला अपकमिंग व्हिडिओ मध्ये सगळे न्यूमेरिकल्स घ्यायचे. ओके आपण थर्ड न्यूमेरिकल कडे बोलूया. बघा पहिल्यांदा कंटिन्यू वाचायचा तो. बघा काय आहे अ रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम एअर टू ग्लास इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज 74 डिग्री and angle of refraction is 37 degree. Find the refractive index of glass. आता तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास फाइंड करायचा आहे. ओके तो पहिल्यांदा काय इकडे रिफ्रॅक्शन होत्या. रिफ्रॅक्शन होतंय. रिफ्रॅक्शन म्हणजे असा दोन मीडियम असतात. हा काय ग्लास दिलेला आहे त्यांनी. ग्लास दिलेला आणि इकडे एअर असणार. अँगल ऑफ इन्सिडेंट इकडे इन्सिडेंट होईल आणि ग्लास इकडनं जरासा बेंड होईल. हा रिफ्रॅक्शन होतो. अँगल ऑफ इन्सिडन्स हा आहे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा आहे. हे आपण नॉर्मली
नॉर्मली वेव्ह ऑप्टिक्सच्या थेअरीमध्ये तुम्ही बघितलं असणार. ओके, सो अँगल ऑफ इन्सिडेंट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये एक रिलेशन होतं रिफ्रॅक्शन मध्ये. सो आपण हा बघितलेला थेअरीमध्ये जर तुम्ही बघितला असाल तर, सो n1 sin I इज इक्वल टू n2 sin I. n1 इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम कुठला आहे, इकडे एअर आहे, आणि n2 इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. ओके, I इज अ अँगल ऑफ इन्सिडन्स, R इज अ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो ह्याच्यावरनं आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला तयार करायचा. सो साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R. बघा साइन ऑफ I आहे इकडे, हा साइन ऑफ R इकडे डिवाइड झालाय, इज इक्वल टू काय होणार, हा n2 इकडे आहे एज इट इज, हा n1 इकडे घेतल्यावर काय होणार, डिवाइड होईल. ओके, सो हा फॉर्म्युला आपल्याला बाहेर करणार आहे. आता एअरचा इकडे आपण कन्सिडर करूया, n2 इज पहिल्यांदा n1 लिहूया. n1 इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर टू ग्लास दिलाय ना, and n2 is a refractive index of glass. ओके, आता हा फाइंड करायचा आपल्याला, n2 फाइंड करायचा. पहिल्यांदा मी हा जो आहे तो इकडे लिहितोय. ओके, n2 अपॉन n1 इज इक्वल टू काय ना साइन ऑफ I, हाच मी इकडे LHS RHS रिप्लेस करून दिला, I अपॉन साइन ऑफ R. ओके, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर जो असतो नॉर्मली तो 1.03 असतो. सो नियरली इक्वल टू आपण 1 लिहू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर हा कॉन्स्टंट आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर जो आहे तो 1 असतो. सो हा जर 1 असेल तर n2 अपॉन 1 इज इक्वल टू साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R येणार. n2 अपॉन 1 n2 देईल, सो n2 इज इक्वल टू साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R. सो साइन ऑफ I ची व्हॅल्यू दिलेली आहे, इकडे आपण गिवन लिहिलं नाहीये, सो गिवन मी लिहितो, दोनच व्हॅल्यू दिलेली आहे. I इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स काय 74 डिग्री, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो 37 डिग्री दिलेला आहे. सो व्हॅल्यू टाका, साइन ऑफ I ची व्हॅल्यू काय 74 आणि साइन R ची व्हॅल्यू काय 37 आहे. सो हा साइन बघताना, अँगल बघताना आपल्याला नॅचरल साइन मध्ये जायचं आणि आपल्याला बघायचंय. सो पहिल्यांदा आपण नॅचरल साइन कुठे आहे, लॉगॅरिथम मध्येच आहे. ओके, आता बघा हा लॉगॅरिथम आहे, अँटी लॉगॅरिथम आपण बघितला, लॉगॅरिथम अँटी लॉगॅरिथम बघितला होता. त्याच्याच मागच्या साईडला नॅचरल साइन आहे. आता नॅचरल साइन मध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचा होता 74चा. ओके, आता नॅचरल साइन कसं बघायचं, 74 आहे तर 74.31 असं असेल तर पुढे आपण गेलो असतो, पण 74 आहे फक्त. सो 74चा घ्यायचा आहे, 74चा 0 मध्ये बघायचं. आता बघा 0 डिग्री टू इकडे काय आहे 44 आणि इकडे लास्टला 89 आहेत. ओके, सो आपल्याला 74 हवा आहे. सो 74चा बघा 74चा 0 बघायचा आहे, तर 0 इकडनं स्टार्ट झाले. ओके, 74चा 0 मध्ये बघायचा आहे, तर 74 कुठे इकडे कुठला आहे बघा 0 पॉईंट आहे बघा, म्हणजे 0.9613. ओके 74 साइन 74चा 0 आपण काय बघितला 0.9613 हा आपला आलेला. आता 37 पण बघायचं आहे, बघूया आपण. नॅचरल साइन मध्ये बघतो आपण, आपल्याला 37 बघायचा होता. सो 37चा 0 किती आहे बघा, 37चा हा 0 आहे, हा बघा हा 0 आहे, पहिलीच लाईन. 0.6018. ओके 0.6018. आता हा जो आहे तो आपल्याला लॉग टेबलने फाइंड करायचा आहे, कारण बघा कॉम्प्लेक्स आहे, आपण डिवायडेशन डायरेक्टली करू शकत नाही. सो आपण लॉग टेबल यूज करायचा आहे. ओके, आता लॉग आपल्याला याचा काढायचा आहे. सो लॉग काढताना पहिल्यांदा डिवायडेशन आहे. सो लॉग ऑफ काय होणार, लॉग ऑफ 0.9613. आता ह्याचा लॉग ऑपरेट करतो आपण, डिवायडेड बाय काय येणार 0.6018. तर लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार, ह्याची सेपरेट घ्यायचा. लॉग ऑफ ए बाय बी, लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी असतो. सो हा डिवायडेशनला आहे. सो फर्स्ट काय ए काय इकडे 0.9613 आहे,
हा मायनस होणार, डिवायडेशन आहे म्हणजे मायनस येणार. सो लॉग ऑफ काय येणार 0.6018. सो आता आपल्याला लॉग काढायचा आहे. सो लॉग काढताना बघा हा 0 पॉईंट आहे, 0 पॉईंट म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार 1 बार येईल आणि 96चा 13 बघायचा आहे. सो आपण बघूया 96चा 13. ओके 96चा 13 आपल्याला बघायचा आहे. हा 96 आहे तुमचा, 96चा हा 0 असतो, हा 1. ओके 96चा 1 9827 आहे आणि 3 जो आहे 3 म्हणजे इकडनं डायरेक्ट असतो बघा 3123. सो 96चा 1 काय आहे 9827 आणि 3 1 आहे बघा. ओके ओके 9827 प्लस 1 काय होणार 99828. हा तुमचा लॉग आला आहे. ओके आपण लिहूया आता. ओके काय होता 9828. आता हा मायनस हा 0 आहे, अगेन इकडे 1 बार येणार कॅरेक्टरिस्टिक्स. सो 60चा 18 60चा 18 बघायचा. ओके आपल्याला 60चा 18 बघायचा आहे. तर 60 बघा, मी इकडे पेपर घेतोय बघा. 60चा 1 आणि 8 म्हणजे हा 5 आहे 8. 60चा 1 किती येणार 7789 प्लस 5. 7789 प्लस 5. ओके 7789 प्लस 5 9 प्लस 5 14 14चा 4 कॅरी 1 केला 8 प्लस 1 9 7794. तो 60चा 18 काय मिळाला आपल्याला 7794. सो याचं सबस्ट्रॅक्शन पहिला करायचं आहे, नंतर अँटीलॉग काढायचा आहे. सो सबस्ट्रॅक्शनसाठी मी हा एकाखाली एक लिहितोय. ओके ओके आपल्याला हे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे बघा. 8 मायनस 4 काय येणार 4 मायनस आहे. सो 12 मायनस 9 3 येणार. हा 12 झाला, हा 12 झाला. ओके सो हा काय होणार हा 7 होणार. 7 मायनस 7 0. आता हा 9 मायनस 7 काय येणार, हा डायरेक्ट लिहायचा 9 मायनस 7 2 आणि हा बघा बार 1 मायनस बार 1. सो मायनस मायनस प्लस होईल बघा. हा बार 1 आहे, बार 1 म्हणजे मायनस 1. हा मायनस 1 आहे. सो पहिल्यांदा काय लिहायचा मायनस 1 मायनस मायनस प्लस 1. सो मायनस 1 प्लस 1 इकडे काय येणार 0 येणार. सो 0.2023 हे बारचं सबस्ट्रॅक्शन आहे. ओके अँटीलॉग ह्याचा बघायचं. सो ह्याचं सबस्ट्रॅक्शन किती आलेलं आपलं 0.2034. सो अँटीलॉग बघायचा आहे ह्याचा. सो अँटीलॉग बघताना आपण पॉईंट नंतरचा विचार करतो. सो 20चा 34 बघायचा आहे. बघूया आपण. ओके हा 20 बघा अँटीलॉग 20चा 34 बघायचा आहे. आता 3 म्हणजे हा 0 आहे 0 1 2 3 हा 3 आहे. 20चा 3 1596 आणि 20चा 34 बघायचं आहे. 4 म्हणजे हा 1 2 3 4 1 येणार. सो 20चा 3 आहे हा बघा 3 आहे ना 1596 ओके प्लस 1 1596 प्लस 1. ओके 1596 प्लस 1 काय येणार 6 प्लस 1 7 ॲज इट इज 1597. ओके किती मिळाला 1597. ओके देअरफॉर N2 इज इक्वल टू आपण काय आलेला आपल्याला आन्सर 1597 आलेला. सो इकडे जो आपण अँटीलॉग जो काढलेला होता तो बघा. ओके अँटीलॉग आपण कशाचा काढलेला 0.2034चा आपण अँटीलॉग काढलेला. तो आपल्याला 1597 भेटलेला. सो अँटीलॉग काढताना आपण काय करायचो हा इकडे 0 आहे 0 लक्षात ठेवा. सो 10⁻0 होणार आणि एका डिजिट नंतर पॉईंट. ओके सो अँटीलॉग हा भेटला आपल्याला. सो एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10⁻0. सो 10⁻0 मीन्स 1 असतो. सो आपलं आन्सर काय आलं 1.597. हा तुमचा N2 येणार. ओके हे तुमचा आन्सर आहे. आता आपला फोर्थ जो न्यूमेरिकल आहे, पहिल्यांदा न्यूमेरिकल वाचायचा बघा कशाच्या बेसिसवर आहे, कुठला फॉर्म्युला यूज होणार तो पूर्ण वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. बघा पहिला काय इफ द अँगल बिटवीन द ट्रान्समिशन ऍक्सिस ऑफ टू पोलरायझर इज 45 डिग्री आहे, अँगल दिलेला आहे. व्हॉट विल बी द रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ द ओरिजिनल लाईट अँड ट्रान्समिटेड लाईट आफ्टर पासिंग थ्रू द सेकंड पोलरायझर. आता दोन पोलरायझर आपण कुठे यूज केलेले बघा, तर तो लॉ होता मेलस लॉ. तर मेलस लॉ काय होता बघा I2 इज इक्वल टू I1 cos square theta असा होता. So I1 is the intensity of intensity of light passing through the first polarizer and I2
इंटेन्सिटी ऑफ लाईट पासिंग थ्रू द सेकंड पोलरायझर, आणि ह्याचा दोघांचा रेशो आपल्याला हवा आहे आणि अँगल दिलेला आहे. सो ह्याच्यावरनं तुम्ही फाइंड करू शकता. सो पहिल्यांदा गिवन मी लिहितोय. सो पहिल्यांदा थेरी आठवायची, फॉर्म्युला क्लिक करायचा डोक्यात आणि नंतर गिवन लिहायचं. गिवन काय, अँगल थिटा इज इक्वल टू 45 डिग्री दिलेला आहे. सो I2 काय असतो, पहिल्यांदा I1 लिहायचा, I1 and I2. I1 काय, इंटेन्सिटी ऑफ ओरिजिनल लाईट, इंटेन्सिटी ऑफ ओरिजिनल light, and I2 is the intensity of light, transmitted through second polarizer. ओके, इंटेन्सिटी ऑफ ओरिजिनल लाईट ही पास होणार फर्स्ट पोलरायझर थ्रू, आणि हा जो आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट ट्रान्समिट होणार, फर्स्ट लाईटचीच ट्रान्समिट होणार आणि सेकंड पोलरायझर वरनं जाणार. तो क्लिक होतो आणि कॉस थिटा होतो, रिझॉल्व्ह होतो. आपण बघितला तो रिझोल्युशनचा यूज केलेला आहे इकडे, जर थेरी जर तुम्हाला माहिती असेल तर. तो आपल्याला फाइंड काय करायचं आहे बघा, द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऑफ ओरिजिनल लाईट अँड ट्रान्समिटेड लाईट, म्हणजे ओरिजिनल लाईट वर येणार आणि ट्रान्समिटेड लाईट खाली येणार. तर तुम्हाला I1 अपॉन I2 फाइंड करायचा. तो फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, वी नो दॅट म्हणायचा, I2 is equal to I1 cos square theta by using Malus law. काय बघा, I2 is equal to I1 cos square theta. सो आपल्याला I1 अपॉन I2 हवा आहे. सो I1 इकडेच ठेवा, I2 या साईडला घ्या आणि हा cos square तिकडे या. पहिल्यांदा इकडे I2 इकडे घेतल्यावर काय होणार, 1 येईल. हा 1 is equal to I1 अपॉन I2 cos square theta येईल ना. दिस बिलॉंग्स टू, आपल्याला I1 अपॉन I2 हवा आहे. सो मी I1 अपॉन I2 लिहितो, इज इक्वल टू, हा 1 आहे, cos square theta इकडे गेल्यावर काय होणार, हा मल्टिप्लिकेशन आहे इकडे, तिकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार. सो 1 अपॉन cos square theta आपल्याला मिळणार. सो I1 अपॉन I2 आपल्याला काय मिळतो, 1 अपॉन cos square theta. ओके, आता आपल्याला थिटा दिलेला आहे, तो cos square theta आपण असा पण लिहू शकतो, cos theta चा स्क्वेअर म्हणजे cos square theta असतो. सो 1 अपॉन cos theta किती आहे, 45, cos 45 चा स्क्वेअर करायचा. cos 45 काय असतो, लॉग टेबल मध्ये जर बघितलं तुम्ही cos 45, तर आपल्याला मिळतोय 1 अपॉन रूट 2. सो 1 अपॉन रूट 2 जर आपण लिहिलं तर मी कुठे लिहू, I1 अपॉन I2 आहे, I1 अपॉन I2 आहे. सो इकडे लिहितो I1 अपॉन I2 इज इक्वल टू 1 अपॉन, आता cos 45 ची व्हॅल्यू जी आहे ती 1 अपॉन रूट 2 आहे आणि ह्याचा स्क्वेअर आहे, cos थीटा चा स्क्वेअर आहे म्हणजे cos स्क्वेअर थीटा. 45 1 अपॉन रूट 2 स्क्वेअर झाला, 1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर काय येणार, 1 अपॉन 2 येणार, रूट 2 चा स्क्वेअर 2 येणार. सो 1 अपॉन 2, सो हा 2 फक्त काय होणार वर जाईल, सो मल्टिप्लाय होणार. सो I1 अपॉन I2 रेशो ऑफ इंटेन्सिटी आपल्याला काय मिळाला, 2 मिळतो. सो इकडनं इकडे यायचं, ते बोर्ड लहान आहे त्यामुळे मी इकडे लिहिलंय. हे तुमचा आन्सर. न्यूमेरिकल बघतोय, पहिल्यांदा वाचूया आपण काय बघा. इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज √3 आहे, व्हॉट इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, विचारलंय, म्हणजे थिटा आर आपल्याला फाइंड करायचंय किंवा अँगल ऑफ आर फाइंड करायचंय. सो इफ द अनपोलराइज्ड लाईट इज इन्सिडेंट ऑन इट ॲट द पोलरायझिंग अँगल ऑफ द मीडियम, म्हणजेच अनपोलराइज्ड लाईट इकडे इन्सिडेंट झाली, हा ब्रुस्टर्स लॉच आहे. अनपोलराइज्ड लाईट इकडे इन्सिडेंट झालेली अशी होती, आपल्याला आपण फाइंड केलेली. हा थिटा बी होता आणि हा जो आहे, हा जो रे होता तो थिटा आर होता. आणि स्टार्टिंगला आपण बघा काय घेतलं, थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल टू 90 डिग्री, आणि ह्याच्यावरून आपण त्याचं स्टेटमेंट फाइंड केलेलं, मॅथमॅटिकल स्टेटमेंट. सो tan थिटा बी इज इक्वल टू n2 अपॉन
N1 आपण फाइंड केलेलं. N2 इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम आणि N1 इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर आपण फाइंड केलेला. सो पहिल्यांदा तुम्हाला हा फाइंड करायचा आहे, अँगल फाइंड करायचा आहे थिटा बी, आणि नंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. आता हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे म्हणजे थिटा बी, हा इन्सिडेंट झालेला आहे, आपण थिटा बी घेतलेला, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन थिटा आर आहे. सो थिटा आर आपल्याला फाइंड करायचं आहे. हे दोन्ही न्यूमेरिकल, हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. सो हा 1 आणि हा 2. ओके, आता गिवन लिहायचं. पहिल्यांदा गिवन लिहितो आपण. गिवन काय आहे? N2 दिलेला आहे. N2 इज इक्वल टू √3 दिलेला आहे, आणि N1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ विनो म्हणायचं. वी नो दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज 1 असतो. सो गिवन हा जो दिलेला आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, N1 इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर आपण म्हणतो. ओके, आता स्टार्टिंगला आपल्याला पहिल्यांदा थिटा बी काढायचा आहे आणि नंतर हा यूज करायचा आहे. सो आपण न्यूमेरिकल इकडनं स्टार्ट करतोय. हे आपल्याला इन्फॉर्मेशन साठी आहे, त्यामुळे हे एवढ्यात काही लिहू नका. ओके, तो लिहिताना इकडनं स्टार्ट करायचं आहे. तुम्ही नंतर पोचणार आहे, आपल्याला हे क्लिक करायचंय. पोलरायझिंग अँगल आला किंवा अनपोलराइज लाईट इन्सिडेंट झाली तर आपल्याला हा ब्रेस्टर्स लॉ लक्षात आला पाहिजे. सो रफवर्क मध्ये हे लिहायचं आणि हा सोडवताना इकडनं स्टार्ट करायचं. सो हा काय N2 काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम आहे, N1 इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर आहे. सो आपण वी नो दॅट म्हणायचं आहे बाय युझिंग कुठला लॉ आहे? ब्रेस्टर्स लॉ. ब्रेस्टर्स लॉ काय? tan theta b is equal to N2 upon N1. So tan theta b is equal to N2 ची व्हॅल्यू काय? √3 आहे, दिलेली आहे. N1 ची व्हॅल्यू 1 लिहायची. सो √3 ऍज इट इज लिहायचा. सो tan theta b. सो आपल्याला थीटा बी फाइंड करायचं आहे. सो थीटा बी फक्त फाइंड करायचं. tan इकडे गेल्यावर काय होणार? tan इनवर्स ऑफ √3. आता tan √3 कधी असतो? तोच तुमचा अँगल आहे थिटा बी. सो tan √3 कधी असणार आहे? tan √3 जो असतो तो 60 डिग्रीला असतो. म्हणजे tan 60 डिग्री हा √3 आहे. लॉग टेबल मध्ये तुम्ही बघू शकता. ओके, आता मी इकडे लिहितोय tan 60 जो आहे तो √3 असतो. सो थिटा बी काय ना, tan 60 √3 आहे. सो थिटा बी ची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ √3 मध्ये बघितला तरी पण तुम्हाला 60 मिळणार. सो थिटा बी ची व्हॅल्यू मी काय लिहितोय? 60 डिग्री. ओके, थिटा बी आपल्याला मिळाला. अगेन वी नो दॅट म्हणायचं. वी नो थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. आता इकडे म्हणायचंय थिटा बी काय? अँगल ऑफ इन्सिडंट, कारण आपल्याला सगळं त्या एक्झामिनरला दाखवायचंय, म्हणजे आपल्याला येतंय. ओके, त्यामुळे हे सगळं लिहायचंय. आणि थिटा आर जो आहे तो अँगल ऑफ, जो आपल्याला फाइंड करायचा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता हे तुम्हाला लिहायचं नाही, हे तुम्हाला माहीत असायला हवं, त्यामुळे मी हे क्लिक केलंय जस्ट. मी हे पुसतो पहिल्यांदा. ओके, सो आपल्याला कुठला यूज करायचा होता? हा बघ, आपल्याला माहिती आहे थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला थिटा आर काढायचा आहे. सो ह्याला इक्वेशन 1 म्हणतो. बाय युझिंग इक्वेशन 1 थिटा आर काय येणार? बघा, थिटा आर आपल्याला काढायचं आहे. सो थिटा बी इकडे जाईल. सो 90, हा 90 आहे. थिटा बी इकडे गेल्यावर काय होणार? हा प्लस आहे, इकडे गेल्यावर काय मायनस होणार. सो मायनस थिटा बी येईल. सो 90 मायनस थिटा बी ची व्हॅल्यू काय? 60 डिग्री. सो थिटा आर जो आहे तो आपल्याला काय मिळणार? 90 मायनस 60, 30 डिग्री आपल्याला मिळते. बघा कुठनं काय विचारलंय ते बघा. पहिल्यांदा तुम्हाला N2 दिलाय, N1 तुम्हाला माहित आहे, लक्षात ठेवा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर असतो तो 1 असतो. त्याच्यावरनं आपण पोलरायझिंग अँगल फाइंड, ब्रेस्टर्स लॉ फाइंड केला. ब्रेस्टर्स लॉ काय होता? tan थिटा बी इज इक्वल टू N2 अपॉन N1. N2 ची व्हॅल्यू √3 आहे, N1 ची व्हॅल्यू 1 आहे.
तो tan थिटा बी इज इक्वल टू √3 आला आणि tan 60 जो आहे तो √3 असतो. त्यामुळे आपण असं पण फाइंड करू शकतो किंवा √3 म्हणजे व्हॅल्यू लिहायची लॉग टेबल मध्ये आणि तो बघायचा आहे, रिव्हर्स बघायचा आहे, तो आपल्याला 60 डिग्रीज मिळणार. आणि देन वी नो दॅट थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. ब्युस्टर्स लॉच्या फर्स्ट स्टेटमेंटच्या अगोदर जे एक्सप्लेनेशन होतं त्याच्यामध्ये आहे थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. आणि आपल्याला थिटा आर काढायचंय. थिटा आर मीन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फाइंड करायचंय. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय ना, थिटा आर इज इक्वल टू 90 मायनस थिटा बी. सो थिटा बी 60 आहे, सो 90 मायनस 60 30 आला हे तुमचा आन्सर आहे. तो लिहिताना इकडनं लिहायचं आहे, जसं मी लिहिलं तसं लिहायचं. मध्ये मध्ये पॉज करा आणि लिहा. ओके.